हेलो चेक. हेलो हेलो हेलो. लक्ष आहे तुझा कॉडलेस घेऊन गेलाय तू. मग तुला सवय कळत ना, पण इथं उभा आहेस ना तू. हेलो हेलो चेक. हेलो हेलो चेक. ओके. हेलो हेलो चेक. हेलो हेलो. दोन्ही संघांच्या जे खेळाडू आहेत पहिल्यांदा आपण समोर या. मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान आणि सत्कार समारंभ सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. चॅम्पियन टीम प्रिन्सेस शकीला, शावेज भाई आपले सर्व प्लेयर घेऊन या समोर. आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. मान्यवरांना देखील दुसऱ्या प्रोग्रामसाठी जायचं आहे, त्याच्यामुळे आपण समोर लाईनअप करून घ्या. टीम साई सुभाष 11 आपले देखील ऑल प्लेयर समोरच्या दिशेने आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांना सूचना आहेत की मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. शावेज भाई आपणास विनंती आहे, आपले सगळे प्लेयर घेऊन मुख्य मंचाच्या समोर या. प्रिन्सेस शकीला आणि त्याचबरोबर साई सुभाष 11 या टीमचे सर्व प्लेयर समोर लाईनअप करून घ्या. आपण मान्यवरांचा या ठिकाणी निश्चित सन्मान करत आहोत. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय दापोली चॅम्पियन लीग 2026 सीझन 4 आणि पर्व 4 साठी. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 6 संघ मालक 6 संघ खेळले होते. त्या 6च्या संघांच्या संघ मालकांना विनंती आहे, आपण मुख्य मंचाच्या दिशेने मार्गस्थ व्हा आणि आपण आसनस्थ व्हायचं आहे. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय दापोली चॅम्पियन लीग 2026. मुख्य प्रायोजक म्हणजेच आपल्या सर्वांच्या मार्गदर्शका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्षा आणि त्याचबरोबर दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका महोदया सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम, त्याचबरोबर सहप्रायोजक शीतल फाउंडेशन, त्याचबरोबर शीतल फाउंडेशन नगरसेवक नगर महोदय आदरणीय क्षीरसागर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण या ठिकाणी सत्कार करून घेतोय. आपण या ठिकाणी सन्मान करतो आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. या संपूर्ण स्पर्धेवरती अगदी ज्यांचा आशीर्वाद आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे निश्चितच आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका, आमच्या पाठीराख्या सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांचा आपण यथोचित स्पर्धेचे आयोजक शेखरदादा आगरे, साईराजी देसाई सर यांच्या शुभ आपण करतोय. मॅडम आपला असाच आमच्या पाठीशी आशीर्वाद आणि मदतीचा हात राहू हीच आमची अपेक्षा असू शकेल. पुढील सन्मान आपण करतोय आदरणीय रवींद्र क्षीरसागर सर यांचा यथोचित सन्मान करतोय. दापोली नगरपंचायतचे नगरसेवक महोदय आदरणीय रवींद्र क्षीरसागर सर यांचा आपण यथोचित सन्मान साईराजी देसाई यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपण करतोय. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेसाठी आम्हाला निश्चितच सहकार्य लाभलेलं होतं.
त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय आदरणीय सुनीलजी दळवी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण सन्मान करत आहोत. सुनीलजी दळवी सर यांचा सन्मान आपण करतोय. शावेज भाई आपला संपूर्ण संघ घेऊन या ना समोर. त्याचबरोबर साई सुभाष 11चे ऑल प्लेयर्स या इकडे. आपण सन्मान चिन्ह निश्चित देतोय. आदरणीय दळवी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर शीतल फाउंडेशनचे या ठिकाणी उपस्थित असलेले राहुल सर आणि त्याचबरोबर जयवंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. मायेची शाह आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपण करत आहोत. एकदा टाळ्या होऊ द्यात. त्याचबरोबर महाजन बिल्डकॉनचे सर्व मिहिर महाजन देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. पुढील सन्मान आदरणीय सौ प्रीती जैन मॅडम यांचा. जैन मॅडम यांचा निश्चित सन्मान करतोय. पुढील सन्मान पवार मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं चला या मानानं निश्चित आमची देखील ओळख झाली. मॅडम पवार मॅडम या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान केलेला आहे. मजिदजी चिकटे करतोय, म्हणजे चिकटे सर. पुढील सन्मान राहुलजी मंडलिक सर यांचा आपण करतोय. राहुलजी मंडलिक सर यांचा आपण यथोचित सन्मान करत आहोत. पुढील सन्मान आदरणीय मोहित सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूयात. पुढील सन्मान पत्रकार अजित दादा सुर्वे यांचा आपण निश्चित करतोय. पुढील सन्मान आदरणीय उमेश पवार सर यांचं देखील आपण करत आहोत. त्याचबरोबर आमच्या सर्वांचं आवडीचं नेटवर्क म्हणजे अर्थातच जीवन नेटवर्क, यांनी गेले 3 दिवस आम्हाला या स्पर्धेसाठी त्यांनी नेटवर्क प्रोव्हाइड केलं होतं. या ठिकाणी उपस्थित असणारे चिकटे सर, आपणास विनंती असेल आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. संमतभाई चिकटे, आपणास विनंती आहे, आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. संमतभाई चिकटे. पुढील सन्मान आपण करतोय राम जागडे सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. राम जागडे सर, आपणास विनंती आहे, आपण या स्पर्धेच्या अगदी सुरुवातीलाच जे ग्रँड ओपनिंग करून घेतलं होतं तेव्हा महिलांची आपण मॅच खेळली होती, ज्याच्यामध्ये आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं होतं राम जागडे सरांनी, त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. राम जागडे सर, आपणास विनंती आहे, आपण मुख्य मंचावरती यायचं आहे.
त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महोदय आदरणीय जतीनदादा सालगावकर यांचा देखील यथोचित सन्मान आपण करणार आहोत. जतीनदादा साळगावकर आपण यायचं आहे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महोदय जतीनदादा साळगावकर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. माईक जरा जवळ घ्या, मग आवाज जास्त येईल. माईक जवळ घेतलात ना की जास्त. माईक जवळ घे तू. आपण आज सन्मान करत आहोत. जतीनदादा सालगावकर यांचा आपण हा यथोचित सन्मान करतोय. त्याचबरोबर संघमालक होते, त्या सर्व संघमालकांचा आपण सन्मान करणार आहोत. दानिश वॉरियर्स या टीमचे जे टीम ओनर आहेत दानिशभाई डिमडिमकर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. दानिशभाई, आपणास विनंती आहे, आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपण सन्मान करत आहोत इथे दानिश वॉरियर्स या टीमचे टीम ओनर दानिशभाई डिमडिमकर यांचा यथोचित सन्मान आपण करतोय. पुढील आपण सन्मान करणार आहोत राजवीर 11 या टीमचे जे ओनर आहेत संघमालक राहुल राठोड यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. राहुल राठोड, आपण यायचं आहे, आपला सन्मान स्वीकारा. त्यानंतर प्रिन्सेस शकीला त्यांचे टीम ओनर आहे शावेजभाई नवशेकर. त्याचबरोबर टीम ओनर देखील आहेत आणि त्यांनी या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम झेल देखील पकडला होता. एज जस्ट अ नंबर, परंतु अगदी कित्येक वर्षाचं स्वप्न होतं की आम्हाला चॅम्पियन बनायचं आणि अंततः ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे शावेजभाई यांचं. त्याचबरोबर सनिकोन या टीमचे जे टीम ओनर आहेत मोहसिन रखांगे देखील आपण सन्मान करतोय. मोहसिनजी रखांगे यांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. आज साई सुभाष या टीमचे ओनर सुभाष राठोड यांचा देखील आपण सन्मान करतोय. सुभाष राठोड, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य मंचावरती या. टीम साई सुभाष 11 या टीमचे ओनर आपण प्रतिनिधी असाल तर हा सन्मान स्वीकारायचा आहे. कृष्णराज फायटर्स या टीमचे ओनर विकास राठोड यांचा देखील आपण सन्मान करतोय. विकासजी राठोड सर, आपण यायचंय. त्यांच्या वतीनं शुभम पानकर हे त्यांचा सन्मान स्वीकारणार आहेत. कृष्णराज फायटर्स यांचा आपण निश्चित सन्मान करतोय. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर गेले 3 दिवस त्याचबरोबर गेले 3 दिवस ही संपूर्ण स्पर्धा देशा परदेशात पाठवण्याचं काम ज्या चॅनलनं केलं ते चॅनल म्हणजे अर्थातच दापोलीतील सर्वांच्या पसंतीचं चॅनल स्पोर्ट्स टीम चॅनलचे मालक आकिबजी चिपळूणकर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. आकिब भाई, आपण यायचंय, आपण सन्मान स्वीकारा. त्यांचे प्रतिनिधी जे कॅमेरामॅन आहेत ते हा सन्मान स्वीकारतायत. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर माऊली मंडप डेकोरेटर्स आणि साऊंड सिस्टमचे सर्व या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय.
आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर दापोली टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यताप्राप्त जे पंच आहेत ते म्हणजे नवाजबाई फकी यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. अमित बिंद आहेत, त्याचबरोबर मकबूलबाई बोरणकर, बरोबर मयदादा शिंदे या चारही पंचांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. मकबूलबाई यायचंय. पुढील सन्मान आपण करूयात माया शिंदे सर यांचा. त्यानंतर अमित बिन सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कडाक्याच्या उन्हामध्ये कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही अशा प्रकारची भूमिका आपल्याला निश्चित पाहायला मिळाली. आणि हे संपूर्ण जे पंच आहेत त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि दापोलीच्या टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच आपण अमित बिन सर पाहतोय, मयदादा शिंदे, मकबूलबाई बोरणकर आणि नवाजबाई फकी यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. त्याचबरोबर लिजेंड व्हॉइस आणि लिजेंड कॉमेंटेटर अर्थातच आमचे मार्गदर्शक इरफान पापा यांचं देखील आपण यथोचित सन्मान करूयात. हिंदीचा सुमधुर बुलंद आवाज, दी व्हॉइस ऑफ दापोली. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आनंद कोकण या चॅनलचे सर्वे सर्व आणि आमचे परम मित्र मार्गदर्शक आदरणीय आनंद पिल्ले सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय. सर आपण यायचं आहे मुख्य मंचावरती. त्याचबरोबर हे संपूर्ण आपण पाहतोय तर दापोलीतील स्थानिक कलाकार म्हणजे आपण पाहायला गेलं तर ही संपूर्ण जी ट्रॉफी त्यांच्या हातातून मेड केलेली आहे, LED ट्रॉफी, धीरज राजपूरकर सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूयात. आणि ही संपूर्ण ट्रॉफी बनवलेल्या आहेत माऊली ग्राफिक्स. मी हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आमच्या सर्वांच्या मार्गदर्शका सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. याच दरम्यान आमचा एक स्टार बुलंद आवाज रत्नागिरीचा एक व्हॉइस ऑफ आपण ऐकतो. आज 3 दिवस आपण यांचा आवाज ऐकतो. तो सनी मोहिते यांचा सन्मान मी साधनताई बोत्रे मॅडमांना विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा आहे. कारण जबरदस्त आवाज 3 दिवस प्रत्येक प्रेक्षकाला खेळून ठेवलेला आहे. असा सनी मोहिते यांचा सन्मान करतील मॅडम. आणि दुसरं एक व्हॉइस ऑफ आपण दापोलीत पहिल्यांदा ऐकलेला आहे. तांबे आमच्या इथं न बोलवता आले तर मात्र जबरदस्त आवाज आपण पहिल्यांदा दापोलीमध्ये ऐकायला मिळाला. सनी मोहिते यांचे मित्र आहेत खास. मी खेडचे मी रवींद्र क्षीरसागर साहेबांना विनंती करतोय त्यांचा सन्मान करायचा आहे. जबरदस्त व्हॉइस ऑफ खेड आज पहिल्यांदा दापोलीमध्ये आपण ऐकलेला मिळालंय आणि त्यांचा सन्मान आपण करताना पाहतोय. यानंतर सचिन मुरुडकर याला विनंती करतो त्यांनी यायचं. सचिन मुरुडकर याचा सन्मान इथे होईल. मी साई याला विनंती करतोय त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. सचिन मुरुडकर यांना विनंती करतो यायचं आहे आणि त्यांचा सन्मान इथे थोड्याच वेळात होईल. साई देसाई यातून मराठे सर यांना सुद्धा विनंती करतो त्यांचा सुद्धा सन्मान इथे करण्यात. मराठे सर यांना विनंती करतोय त्यांनी सुद्धा यायचं आहे, त्यांचा सन्मान करतील साई देसाई.
ठीक. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत दापोलीचा गोड आवाज म्हणजे अर्थातच दापोलीचे सिद्धूबाजी पवार सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतो. हा सन्मान करण्यासाठी आपण विनंती करूयात सुनीलजी दळवी सर यांच्या शुभ हस्ते सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर डॉक्टर भारंबे सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. त्यानंतर आदरणीय समीरजी झगडे सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान आपण करतोय. यानंतर बरेचसे सत्कार झालेत पण एक सत्कार मूर्ती खूप मोठी आहे. शेखरजी आगरे सरांचा सन्मान इथे नक्कीच व्हायला पाहिजे. नक्कीच सन्मान होणं गरजेचं आहे कारण तुमच्या या सौजन्याने आपण या स्पर्धा पाहतोय. शेखरजी आगरे सरांचा सन्मान होईल. साई देसाई चा नंतर होईल. बावा सरांचा सुद्धा होईल. मी मॅडम आणि शिरसकर साहेबांना विनंती करतो शेखरजी आगरे सरांचा इथे होईल. सन्मान व्हायलाच पाहिजे. त्यांच्या संकल्पनेने स्पर्धेत कारण आपण 2 आयकॉन खेळाडू आज बाहेरचे जे मागवले तर त्यांची संकल्पना आहे आणि या स्पर्धा सुद्धा चांगल्या सगळ्या नियोजन चांगलं आयोजन त्यांचं असेल ना तर शेखरजी आगरे असतील बाबा पवार साई देसाई यांच्या या मार्गदर्शनाला आपण पाहतोय. त्यानंतर साई देसाई या सरांचा सुद्धा सन्मान इथे होईल. सुनील दळवी साहेबांना विनंती करतोय की साई देसाई यांचा सन्मान करायचा आहे. नक्की त्यांची खूप मेहनत आहे त्याच्यामुळे या स्पर्धा आपण संपन्न होताना पाहतोय. सलग 3 दिवस त्याच्या आधी भरपूर कष्ट करावे लागतात आणि तुमचे सगळं मार्गदर्शन मॅडम आहेत सर आहेत. यानंतर बाबा पवार यांचा सन्मान इथे होईल. बाबा पवार याला विनंती करतोय त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होईल कारण तुमचा सुद्धा सन्मान त्यांनीच केला आहे. त्याने 3 दिवस त्यांना सुट्टी दिलीत म्हणून हे आम्हाला स्पर्धा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तुमच्या हस्ते त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. अशाच ह्याच्या पुढे सुट्टी देत राहा फक्त मॅच साठी. त्याचबरोबर इथे जर कोणाचा सत्कार राहून गेला असेल तर ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आम्ही शब्द सुमनाने मनापासून आभार व्यक्त करतो आणि सरळ बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करूयात. येस आपण पाहतोय तर क्वालिफायरच्या मॅचचे जे प्लेअर ऑफ द मॅचचे अवॉर्ड आहेत ज्याच्यामधला प्रिन्सेस शकीला विरुद्ध साई सुभाष 11 यामधील जो सामना झाला ज्याच्यातील प्लेअर ऑफ द मॅच जो अवॉर्ड जातोय मिस्टर ओमकार मोरे. आपण ठरलेला आहात की प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी आपण मुख्य मंचाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. ओमकार. या ट्रॉफीचे पुरस्कर्ते प्रशांत अशोक पुसाळकर, अजितदादा सुर्वे जे का पत्रकार आहेत यांच्या शुभ हस्ते आपण हा ट्रॉफी देऊन या खेळाडूचा सन्मान करूयात. ओमकार मोरे. चिपळूणचा स्टार प्लेअर आयकॉन प्लेअर आपल्या टीम साठी वेल कॉन्ट्रीब्युट करत होता आणि करत राहिला. त्याच्यानंतर राजवीर 11 आणि कृष्णराज फायटर्स या मॅच मध्ये जो प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू पालगड एक्सप्रेस अक्षय निवाते. शीतल फाउंडेशनचे आदरणीय जेवण सर यांच्या शुभ हस्ते पण हा अवॉर्ड अक्षय निवाते. आपण यायचंय अक्षय निवाते. पालगड एक्सप्रेस या नावाने त्यांना आपण निश्चित संबोधित करतो. अक्षय या. त्यांचे प्रतिनिधी असेल तर आपण ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. अक्षय यांचे प्रतिनिधी जर कोण असतील तर आपण या आणि ट्रॉफी कलेक्ट करा. मॅच नंबर 3 राजवीर 11 आणि साई सुभाष या 2 संघांमध्ये जे बॅटल झालं ज्याच्यामधला प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर जयराम जाधव. आपण ठरलेला आहात प्लेअर ऑफ द मॅच. अजय सर तुमच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड देणार आहोत. जयराम जाधव या.
त्यानंतर फायनल प्लेअर ऑफ द मॅच साई सुभाष विरुद्ध प्रिन्सेस शकीला या फायनल प्लेअर ऑफ द मॅच पुन्हा एकदा कडपोळी आणि शात ओमकार मोरे आपण ठरलेला आहात फायनल मॅच प्लेअर ऑफ द मॅच. ओमकार यायचं आहे आपण. ओमकार यायचं आहे आपण. राहुल सर यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड देतोय. आउट परफॉर्मन्स त्यांनी सादर केला. याच्यानंतर आपण जाऊयात इमर्जिंग प्लेअर अवॉर्ड म्हणजे अर्थातच रायझिंग स्टार उगवता तारा. नो डाऊट मिस्टर मुसेफ तांबे आपण ठरलेला आहात रायझिंग स्टार आणि याचे पुरस्कर्ते आहेत मजिदभाई चिकटे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ट्रॉफी आपण देतोय. मुसेफ आपण यायचं आहे. रायझिंग स्टार या दापोलीतला उगवता तारा हा अवॉर्ड मुसेफ तांबे यांना आपण देऊन सन्मानित करतोय. उनके पास नहीं ना होने बोल दो पहले उधर उनके पास है मेरे पास नहीं उधर रहेगा उनके पास. यानंतरचा पुढचा जो अवॉर्ड असेल बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड देण्यासाठी आपण बेस्ट फिल्डर हा जो अवॉर्ड जातो या संपूर्ण स्पर्धेतील ज्यांनी कठीण झेल पकडला होता ते म्हणजे शावेज नवशेकर आपण ठरलेले आहात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या ट्रॉफीचे देखील पुरस्कर्ते इम्रान खान सर. इम्रान खान या ठिकाणी असतील परंतु हा मोहित सर यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड देतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या ट्रॉफीचे पुरस्कर्ते राहुलजी मंडलिक सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी आहे. आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणजे उत्कृष्ट बॅटर जयराम जाधव आपण ठरलेले आहात बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. माइन फ्रॉम कर्नाटका म्हणजेच कर्नाटक राज्यातून येऊन महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रातून रत्नागिरीतून दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये सर्वोत्तम फलंदाज बनलेले आहेत जे म्हणजेच जयराम जाधव. बॅटरसाठी शूज देखील आहेत अगदी चांगल्या ब्रँडेड कंपनीचे. जय महाराष्ट्र फुटवेअर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले शूज देखील पण या खेळाडूला देऊन सन्मानित करतोय. त्याच्यानंतर आपण जाऊयात उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतील एनी केसेस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. नो डाऊट राहुल आगरे आपण ठरलेले आहात या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज. या ट्रॉफीचे जे पुरस्कर्ते आहे दीपकजी सावंत सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही जी ट्रॉफी आहे ती आपण राहुल आगरे आदरणीय जैन मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आणि ब्रँडेड कंपनीचे शूज देखील देऊन सन्मानित करतोय राहुल आगरे यांना. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. त्यानंतर आपण जाऊयात मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज एनी गेसेस कोण सांगेल या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू ठरलाय. या ट्रॉफीचे पुरस्कर्ते उमेशजी झगडे सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी आहे. नो
मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहायला गेलं तर रोख रक्कम 5,000 रुपये आणि त्याचबरोबर ही ट्रॉफी देखील देईल आणि भाई नवसेकर यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचा कॅश प्राइज ज्या खेळाडूला दिला जाईल तो म्हणजे नो डाऊट ओमकार मोरे आपण ठरलेल्या त्या संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. मी आमच्या सर्वांच्या मार्गदर्शका सो साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांना विनंती करतो रोख रकमेचं जे कॅश प्राइज आहे त्याचबरोबर शाबेशभाई नवसेकर यांच्या माध्यमातून देखील लागलेले जे कॅश प्राइज आहे आणि ही ट्रॉफी देऊन या खेळाडूला सन्मानित आपण करणार आहोत. त्याच्यानंतर आपण ओमकार मोरे याच्याकडे थोडीशी चर्चा करूयात. ओमकार यायचंय. ओमकार आम्हाला माहित आहे ही संपूर्ण स्पर्धा यायचं आहे. ओमकार आमच्या समोर जोडले गेलेले आहेत. ओमकार ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला एकंदरीत ज्या वेळेला आपल्याला स्पर्धेसाठी खेळण्यासाठी बोलवलं गेलं दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान आहे इथलं मॅनेजमेंट आणि आमच्या दापोलीतल्या सर्व माहोल बद्दल काय सांगशील कशा प्रकारचं आणि कसं काय फिलिंग्स होते आता? स्पर्धा चांगली होती, चांगला नियोजन होता आणि मोशिमदान आम्हाला बोलवला आणि चांगले बाहेरच्या म्हणजे समोरच्या टीममध्ये भरपूर चांगले चांगले आयकॉन होते आणि आमच्या टीममध्ये फक्त मी आणि उसामा लोकल पोरं आम्ही फक्त आयकॉन म्हणून आलेला आणि माझ्या पायाचं हे झालं तरी मला स्पॉन्सर माझी खूप मदत केली मला. मी बोललो त्यांना मी तुमच्यासाठी भरपूर काहीतरी करीन आणि फायनल मारली. नक्कीच हे होते. एक शेवटचा प्रश्न असेल. एकंदरीत आपण पाहिलं शेवटच्या मॅचमध्ये असं वाटलं होतं की प्रतिस्पर्धी टीमकडे सामना झुकणार आहे पण तू एक हाती ज्याप्रमाणे किल्ला लढवला शेवटपर्यंत झुंज देत राहिलास. एकंदरीत आपण पाहायला गेलं तर कॉन्फिडन्स स्वतःवरती तर होताच पण तू कसा प्रेशर हँडल करत होतास? मेन म्हणजे मी बॅटिंगला गेलो, मी सांगितलं माझ्या बॅटीला लागलं की मी सिक्सच मारणार नाही तर पहिला बॉलला डायरेक्ट आऊट. डायरेक्ट सांगितलेला मी कोण यायचा मी मला स्ट्राईक दे, माझ्या बॅटला लागलं तर सिक्स नाही तर मी आऊट, एवढंच ठरवलेलं. हे होते कडपोली गावाचे आणबाना निशान. ओमकार पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं परंतु आपण सर्वांचं या ठिकाणी नक्कीच सर्व खेळाडूंना सन्मानित केलेलं आहे अवॉर्ड देऊन. परंतु मी विनंती करतो की आमच्या सर्वांच्या मार्गदर्शका दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका महोदय असं साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम आपणास विनंती आहे आम्हाला सर्व खेळाडूंना शुभेच्छा त्याचबरोबर मार्गदर्शन देखील कराल. नमस्कार. दापोली चॅम्पियन्स लीग वर्ष तिसरे आणि मला आत्ताच बाजूने अगदी आमच्या पाणी सभापतींनी सांगितलं की मी काय बोलणार नाही, तुम्ही पण थोडक्यात बोला. पण खूप छान स्पर्धा, खूप चांगलं नियोजन आणि खरं तर दापोलीकरांसाठी ही चांगली पर्वणी आहे. दापोलीतल्या जे आपले जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी शेखर दादा असतील, बाबा असेल किंवा आपला साई असेल, हे ज्या पद्धतीने मेहनत घेतात आणि असंख्य त्यांना जे मदत करतात ते हात सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. आपल्या ह्या ऐतिहासिक अशा आझाद मैदानमध्ये आपण ज्या स्पर्धा गेले 3 दिवसापासून घेत आहे त्या खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह मला असं वाटतं जगाच्या कोपऱ्यामध्ये लोक बघत आहे, बाहेरच्या देशामध्येही आपली ही स्पर्धा बघतायत आणि खूप चांगल्या पद्धतीचं इथे खेळ झाला आहे. आणि आज ज्या टीम होत्या दोन्ही टीम मला असं वाटतं चांगल्या बलाढ्य होत्या पण ज्या पद्धतीने आमच्या शावेजभाईच्या टीमनी ही बाजी मारली तर मी तुमचं पहिलं अभिनंदन करते. त्याच्यानंतरनं जे हरलेत ते नक्कीच पुढच्या वेळेस जिंकलेले असतील याही मी तुम्हाला शुभेच्छा देते. येत्या काळामध्ये अशाच चांगल्या पद्धतीच्या मॅचेस या ग्राउंडवरती होऊ देत. नक्कीच मी असेल, क्षीरसागर भाऊ असतील, आमचे दळवी साहेब असतील, आमच्या आजूबाजूला बसलेले सगळेच यांचं नक्कीच सहकार्य आपल्या ह्या दापोली तालुक्यातील उमद्या खेळाडूंसाठी असणार आहे. यातल्या यात मी स्पेशली तुम्हाला थँक्स बोलेल की आपल्या दापोलीमधला एक धीरज आणि त्यांनी हे ट्रॉफीचं काम केलं आहे. म्हणजे हे सगळं करत असताना आपण आपल्या जवळच्या मुलांनाही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची उभारी देतोय. आज आमचा वनौशीचा पप्पूदादा असेल, आज त्याचं मंडप आहे. म्हणजे आपल्याच मुलांना कुठंतरी आपल्या माध्यमातनं म्हणजे मला असं म्हणायचं की आम्ही जे काय फुलाची पाकळी देतो त्यातनं नक्कीच आमच्या ह्या मुलांचं म्हणजे जे कार्य आहे ते चांगल्या पद्धतीने बहरत राहतं आणि आपलं काम आपलं नाव हे या ग्राउंडवरती नक्कीच तुम्ही येत्या काळामध्ये नक्की कराल.
आम्हाला तुम्ही इथं बोलवलं या स्पर्धेसाठी, तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं, आमचा जो मानसन्मान केला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते. आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये ही स्पर्धा मोठ्या स्वरूपाची असेल हे या निमित्ताने मी आपल्याला सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन करतो जे आयोजकांचं, विशेष करून कारण आयोजकांनी जे 3 दिवस अथक परिश्रम करून घेऊन जे हा सामने या मैदानाला म्हणजे ज्या मैदानावर खेळवले, ऐतिहासिक असं मैदान आहे, त्या मैदानावर जे सामने खेळवले त्यांचा प्रथम मी त्या तिघांचं पण अभिनंदन करतो. सर्व खेळाडूने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, दापोलीकरांनी प्रतिसाद दिला आणि ह्या मैदानाला अशी शोभा आणली आजच्या खेळाने. संपूर्ण मॅडमने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण भारत सोडून आणखीन परदेशात सुद्धा ह्या मॅचचं जे लोकांनी स्वागत केलं किंवा लोकांनी पाहिली ही मॅच, तर त्या सगळ्याला कारणीभूत असणाऱ्या सगळ्यांचं मी पूर्णपणे मनापासून स्वागत करतो. दुसरी गोष्ट, जे मैदानाचा जो विषय आहे, ह्या मैदानात लवकरच माननीय योगेशदादा यांच्या माध्यमातून किंवा आपल्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून हे लवकरच मैदान आपलं होईल, दापोलीचं होईल आणि तिथं लवकरात लवकर स्टेडियम होईल असं आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही याचा प्रस्ताव ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे पाठवलाय. हे जमीन आपल्या नगरपालिकेच्या नावावर होण्यासाठीचा जो प्रस्ताव असतो तो परिपूर्ण प्रस्ताव नगरपालिकेच्या वतीने आम्ही पाठवून दिलेला आहे. लवकरात लवकर मंत्री महोदयांच्या मदतीने हा मैदान आपलं होऊन इथं चांगलं एक स्टेडियम लवकरात लवकर अशी तुम्हाला आम्ही नगरपंचायतीच्या वतीने ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की संपूर्ण खेळाडूंचं, आयोजकांचं आणि दापोलीकरांचं मनापासून स्वागत करतो. 2 शब्द संपवतो. थँक्यू. शेखरजी, तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती क्षीरसागरने आता पूर्ण बोलून दाखवलेली आहे. हां, आणि मला कल्पना आहे शावेशबाई वाट बघताय, तुमची भाषणं बंद करा. लवकर बक्षीस द्या. हरणेला जाऊन त्याची आता 50-100 लोक वाट बघत असतील, कारण अनेक वर्षाची त्याची इच्छा होती की या मैदानावरती. मला बरं वाटलं, मी त्याला खरं म्हणतो होतो तो आता अबाव 45च्या टीममध्ये तो खरा खेळायला पाहिजे. पण आजसुद्धा एक 20-22च्या मुलाला लाज वाटेल अशा प्रकारची कॅच त्यांनी पकडली आणि मला खरं नाही वाटलं. शूटिंग केल्याचे तर मला पाठवून दे. अत्यंत चांगल्या प्रकारच्या अशा या स्पर्धा झाल्यात. खरं म्हणजे आमच्यासुद्धा ह्या वर्षी डोक्यात होत्या की क्रिकेटच्या रात्रीची एक रजनी भरवायची, परंतु DPL झाल्यानंतर सगळ्या पुढच्या मॅचचा रंग निघून जातो. त्यामुळे साईला सांगतोय की तुझ्या मनात जर इच्छा असेल ती आपण लास्टपर्यंत, जूनपर्यंत पूर्ण करू आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम चांगला सक्सेस हो आणि आम्हाला या व्यासपीठावरती संधी मिळावं. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाऊया संपूर्ण स्पर्धेतील जो संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे म्हणजे अर्थातच दापोली चॅम्पियन लीग 2026 सीझन 4 चा रनर अप हा जो संघ आहे टीम साई सुभाष 11 हा संघ ठरलेला आहे. या संपूर्ण स्पर्धेतील रनर अप आपण ट्रॉफी आणि रोख रक्कम 30,000 रुपये कलेक्ट करण्यासाठी मुख्य मंचावरती यायचंय. कॅप्टन, आयकॉन आणि संघ मालक ऑल प्लेयर्स घेऊन आपण मुख्य मंचाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. त्याचबरोबर या ट्रॉफीचे पुरस्कर्ते आदरणीय रवींद्रजी क्षीरसागर सर आहेत. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आणि त्याचबरोबर सुनीलजी दळवी सर देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण रोख रक्कम 30,000 रुपये आणि ही द्वितीय क्रमांकाची चमचमती अशी ट्रॉफी देऊन या टीमला सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्या होऊ द्यात. या संपूर्ण स्पर्धेतील रनर अप द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ जो आहे तो म्हणजेच साई सुभाष 11 हा संघ आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात या टीम साठी.
या स्पर्धेतला रनर अप म्हणजे द्वितीय क्रमांकाचा मानकरी जो ठरलेला आज संघ आहे टीम साई सुभाष 11. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेतील चॅम्पियन असा संघ आहे ज्या संघामध्ये जतीन दादा आहेत आणि तो संघ चॅम्पियन बनला नाही असं कधीच होणार नाही. असा एकमेव संघ म्हणजे अर्थातच आपण पाहतोय प्रिन्सेस शकील या स्पर्धेतील चॅम्पियन. दापोली चॅम्पियन लीग 2026 सीझन 4 चा चॅम्पियन प्रिन्सेस शकील हा संघ ठरलेला आहे. या ट्रॉफीचे आपण पाहायला गेलं तर पुरस्कर्ते शीतल फाउंडेशन, त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर या संपूर्ण रोख रक्कम 60,000 रुपयाचे पुरस्कर्ते आमच्या सर्वांच्या मार्गदर्शका दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा महिला अध्यक्षा सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण रोख रकमेचं कॅश प्राइज ट्रॉफी निश्चित देऊन या चॅम्पियन टीमला सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्या उद्यात या चॅम्पियन टीम साठी. शाबेजभाई नवसेकर यांच्या मालकीचा हा संघ आहे प्रिन्सेस शकीला. अनेक स्पर्धेमध्ये अगदी हा संघ खेळला परंतु अंततः खूप वर्षानंतरला चॅम्पियन बनताना दिसतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या चॅम्पियन टीम साठी. चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय प्रिन्सेस शकीला. रोख रक्कम 60,000 रुपये आणि त्याचबरोबर ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. हॅलो चेक. चॅम्पियन टीमचं मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. सर्व मान्यवरांचं देखील या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. क्षीरसागर सर असतील, दळवी सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत आपला किमती वेळ स्पर्धेदरम्यान दिल्याबद्दल. सो धन्यवाद.